जागतिक साक्षरता मराठी निबंध. अक्षर भयानशन, अक्षर हे भीतीचा नाश करते. हे वाचन खरे ठरवणारा दिवस म्हणजे जागतिक साक्षरता दिवस, इंटरनॅशनल लिटरेचर डे. दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. युनेस्को हिने हे साक्षरतेचे महत्त्व जागतिक पातळीवर ओळखून देण्यासाठी 1966 साली हा दिवस पाळण्याची सुरुवात केली. साक्षरता म्हणजे केवळ वाचन लेखनाचे कौशल्य नव्हे, तर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास, आत्मविश्वास, समाजातील सक्रिय सहभाग आणि गुणवत्तापूर्ण जीवनाचा पाया आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील देशांमध्ये साक्षरतेची भीषण समस्या होती. युनेस्कोने ही समस्या ओळखली आणि साक्षरता हे मूलभूत मानवी हक्क व विकासाचे साधन आहे हे जगाला पटवून दिले. 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून घोषित केले. साक्षरतेचे महत्त्व जागतिक पातळीवर पसरवणे, देशांना साक्षरता वाढवण्यासाठी धोरणे आखण्यास प्रोत्साहन देणे, प्रौढ साक्षरता कार्यक्रमांना चालना देणे, स्त्री पुरुष ग्रामीण शहरी भेदाविरहित सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज पटवून देणे, वैयक्तिक सक्षमीकरण, साक्षर व्यक्ती स्वतःचे हक्क समजू शकते, फसवणूक टाळू शकते, ज्ञानाचा शोध घेऊ शकते आणि आत्मविश्वासाने जगू शकते. साक्षरता रोजगाराच्या संधी वाढवते, कौशल्याचा विकास चालना देते आणि दारिद्र्य कमी करण्यास मदत करते. अभ्यास सिद्ध करतात, साक्षरतेत वाढ झाल्यास देशाची आर्थिक वाढ होते. साक्षर व्यक्ती आरोग्य, पोषण, स्वच्छता, लहान कुटुंब यासारख्या महत्त्वाच्या माहितीचा अर्थ लावू शकते. यामुळे बालमृत्यू दर कमी होतो, आरोग्य सुधारते. साक्षर नागरिक जाणीवपूर्वक मतदान करू शकतो, सामाजिक राजकीय प्रश्नांवर चर्चा करू शकतो, जबाबदार नागरिकाची भूमिका बजावू शकतो. महिला साक्षरता ही लिंगभेद कमी करण्याचे आणि महिलांचे सामाजिक आर्थिक सक्षमीकरण करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने साक्षरतेत लक्षणीय प्रगती केली आहे. 1951 मध्ये फक्त 18.3% साक्षरता दर असताना 2011च्या जनगणनेत तो 74.4% झाला. 2022च्या अंदाजानुसार तो सुमारे 77.7% झाला आहे. सध्या पुरुष साक्षरता 84.7% तर महिला साक्षरता 70.3% अंदाजे आहे. ग्रामीण भागात व वंचित समूहातील मुलींची शिक्षणातील सहभागिता कमी आहे. साक्षर म्हणजे किमान वाचन लेखन करू शकणार असा आकडेवारीत समावेश होतो, पण व्यावहारिक साक्षरता, फंक्शनल लिटरेचरी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न जसाच्या तसाच आहे. डिजिटल साधनांना वापर करण्याची क्षमता, डिजिटल साक्षरता हे आता नवीन आव्हान बनले आहे. आदिवासी, दलित, दूरस्थ, ग्रामीण भागातील लोकांपर्यंत प्रभावी साक्षरता कार्यक्रम पोहोचवणे अजूनही आव्हानात्मक आहे. साक्षर भारत मोहीम, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, डिजिटल इंडिया यासारख्या योजना चालू आहेत. शाळा बंद झाल्यामुळे विशेषतः गरीब घरातील मुलांचे शिक्षण मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. अनेक मुलं शाळा सोडण्याचा धोका निर्माण झाला. आधुनिक जगात केवळ वाचन लेखन पुरेसे नाही, तांत्रिक कौशल्य, गंभीर विचारक्षमता, क्रिटिकल थिंकिंग, समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्या गरज वाढली आहे. संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकास ध्येय SDG मधील लक्ष्य 4 SDG 4 म्हणजे सर्वांसाठी समावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता आणि आजीवन शिक्षणाच्या संधी प्रोत्साहन देणे, याला साक्षरता मूलभूत आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, साक्षरता संबंधी जाणीव जागृती कार्यक्रम, रोल प्ले, पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन, ग्रामीण व दलित वस्त्यांमध्ये साक्षर शिबिरे, प्रौढ शिक्षण वर्ग, पुस्तक दान अभियान, माध्यमांद्वारे साक्षरतेचे फायदे, सरकारी योजना यांची माहिती पसरवणे, तरुणांनी त्यांच्या समाजातील अक्षरबांधांना शिकवण्याचे काम हाती घेणे. जागतिक साक्षरता दिवस हा केवळ एक औपचारिक उत्सव नसून जगातील कोट्यावधी अक्षराबंध लोकांच्या दुःखाची आठवण करून देणारा आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. साक्षरता ही माणसाचे मूलभूत हक्क आणि सामाजिक न्यायाचा पाया आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान प्रसाराच्या मार्गावर दिलेला भर, त्यांच्या वारशाला पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक साक्षर व्यक्तीने एका अक्षराबंध व्यक्तीला साक्षर करण्याचे लक्ष ठेवावे, कारण शिक्षण हेच खरे दैवत, ते माणसाचा माणूस बनवते. सावित्रीबाई फुले, ज्ञानाच्या प्रकाशाने अवघे जग आकाशवाण व्हावं ही जागतिक साक्षरता दिवसाची खरी प्रार्थना. साक्षर भारत, समर्थ भारत. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.